प्रत्येकजण म्हणतो की आमचा क्लास, लाईव्ह क्लास, ऑनलाईन क्लास, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या किंवा सांगण्यात आलेल्या आहेत. किंवा मुलांच्या हाताला प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन 10-20 हजार रुपयाचा, त्यानंतर प्रत्येक गोष्टीच्या मोबाईलच्या माध्यमानं शिकवण्याचा प्रयत्न आजच्या या काळामध्ये चालू आहे. परंतु याच्यावरती आज कोणाची काही अशी बहस किंवा विचारसरणी किंवा थिंकिंग कोणाचं काही या ठिकाणी चालू झालं नाही की या माध्यमामुळं किंवा या सगळ्या गोष्टीमुळं कितपत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रॉफिट होतो आणि कितपत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी लॉस होऊ शकतो, किंवा भविष्य काळामध्ये मुलं खरंच सक्षम पद्धतीने या ठिकाणी आपल्या पायावरती उभा टाकतील का, किंवा त्यांची वृत्ती जी आहे किंवा काही मिळवण्याची किंवा ज्ञानप्राप्तीची ती खरंच चांगल्या प्रकारची राहू शकेल का, किंवा त्यांचा माइंड, त्यांचे जे सेन्सिटिव्ह ह्युमर्स असतात किंवा थिंकिंग पॉवर्स, आयडियाज असतात, ते किती थोडवले जाणार याचा वेध कोणी आता सध्या घ्यायला तयार नाही आहे. फक्त एक फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी शासन की मुलांना किंवा कुठल्याही शैक्षणिक संस्थांना किंवा शाळांना किंवा गव्हर्नमेंटची जे काही एज्युकेशन प्रणाली आहे ते तात्काळ फक्त सुरू करण्याचे आदेश आपल्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. आणि ह्याच्यापूर्वीच बऱ्याच ठिकाणी आपल्या ठिकाणी ऑनलाईन क्लासेस वगैरे ठिकाणी सुरू झालेले आहेत. मात्र मला एक प्रत्येकाला निवेदन करायचं आहे किंवा आश्वस्त करायचं आहे किंवा विनंती करायची आहे. भले आजचं हे एखादी फॅशन झालं असेल किंवा आजची आपली गरज आहे की आपण आज मोबाईल, कॅम्प्युटर, लॅपटॉप यांच्या माध्यमाने एज्युकेशन घेत आहोत. आणि याच्यामुळं होते काय, डायरेक्ट फक्त हाताची बोटं लावून फक्त आपण टच करून बऱ्याच गोष्टी व्हिडिओ ऐकत बसतो किंवा त्याच्यामध्ये गेम्स आहेत, बऱ्याच काही या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. किंवा मी पहिलेच काही ठिकाणी सांगितलं आहे, कारण का नेटवर्क आल्यानंतर या ठिकाणी एक महान सागर आहे, समुद्र आहे, आणि त्या सागरामध्ये भरपूर काय आहे. कोणी वेगळा कचरा पण आहे, रॉ मटेरियल पण आहे, विविध प्रकारचे प्राणी आहेत, पक्षी आहेत आणि फुलं आहेत, झाडं आहेत समुद्राच्या त्या लेवलनुसार तिथं आपण ऑब्झर्व करण्यासाठी. आणि जर जास्त खोलामध्ये गेला तर माणिक मोती पण आहेत, हिरे पण आहेत, आणि खनिजं पण आहेत, सानिध्य पण आहे, आणि थंडावा पण आहे, ओलावा पण आहे, गोडवा पण आहे. मात्र आपल्या प्रत्येकाच्या वृत्तीवर ठरवते की आपण कशामध्ये रमणार आहोत, आपण कशाची मित्रता करणार आहोत, आणि आपण कोणत्या अनुषंगानं या ठिकाणी त्या दृष्टिकोनाने या ठिकाणी त्या डिव्हाइसकडे या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, मोबाईल इज अ डिव्हाइस, दॅट इज नॉट अ सोर्स. ओके, ते एक उपकरण आहे, ते सोर्स नाही आहे. ओके, आणि डिव्हाइसचा डिव्हाइस म्हणजे उपकरण म्हणजे त्याला चालक लागतो, त्याला तुम्ही जशा प्रकारचं चालवणार तो चालतो, त्याचं काय अडचण नाही. त्यानं कधी म्हणणार नाही की हे योग्य आहे, अयोग्य आहे, हे घेऊ नको, हे घे, हे इथं टाकून दे, किंवा हे उचल, ते उचल, अशा प्रकारचं कुठल्याच प्रकारचं मोटिवेशन ठिकाणी तुम्हाला त्यांनी करणार नाही. किंवा एखादी गोष्ट, एखादी मार्ग आपण चुकीच्या पद्धतीने ठिकाणी जात असाल तर त्यांना मार्ग पण सांगणार नाही की तुम्ही चुकीताय कुठतरी किंवा काहीतरी वेगळं करताय. ओके, म्हणून त्या मोबाईललाच तुम्ही गुरु असे म्हणू नका. मोबाईल हा तुमचा डिव्हाइस आहे, दॅट इज नॉट अ परफेक्ट गुरु. ओके, गुरु नाही आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला संस्कार चांगल्या प्रकारचं घडवेल आणि तुम्हाला देईल आणि तुम्हाला जीवनासाठी मोठं पाठबळ देईल. तर मला याच्याबद्दल थोडक्यात वाटणार, थोड्याशा भीती की तुम्ही याचा या डिव्हाइसचा वापर कसा करावा. तुम्ही ऐकशाल, न ऐकशाल, तुम्हाला योग्य वाटेल न वाटेल, आणि किती काळ आपण याच्याशी सोबत किंवा मोबाईलच्या स्क्रीनसोबत राहून टाकावं. ठीक आहे, आता स्टार्टिंगला तुम्हाला खूप जोश वाटतं, कारण का माणसाच्या हातामध्ये काहीतरी वेगळंसं पडलं की त्याचा कुठतरी वेगळाच पहास व्हायला लागतो, आणि काय पाहावं आणि काय पाहू नये असं या ठिकाणी वाटायला लागतं. तरी पण किंवा आपली जर मॅच्युरिटी पाहिली किंवा आपली आईज, सर्वप्रथम आपण याच्यामधून जेवणारे लॉस जे आहे, आज जरी फॅशन जरी बनला असेल, आपली आज काळाची गरज जरी बनली असेल, तरी त्याच्यामध्ये होणाऱ्या तोटा, लॉस जे म्हणतो आपण. तर सर्वप्रथम या ठिकाणी मला असं वाटतं की जे तुमचे आईज आहे, डोळे आहेत, किंवा याच्यामध्ये जे काय आपल्या अल्ट्रावायलेट लाईट्स असतात जे आपल्या स्किनवरती
ज्यावेळेस पडतात म्हणजे हे ठिकाणी हीट रॅडिएट करतात, उष्णता जास्तीत जास्त रॅडिएट करतात. ओके. आणि ते उष्णता जर आपण जास्तीत जास्त काळ आपण त्या मोबाईलच्या समोर या ठिकाणी बसून राहिलो, आपण बरेच वेळेस पाहतो की पाठीमागच्या जेव्हा सुट्टीमध्ये आपण एखाद्या वेळेस जरी संध्याकाळी 10, 11, 12 पर्यंत जरी टी व्ही बघितला असेल, त्यानंतर झोपला असेल, तर आपल्या डोळ्यावरती सूज वगैरे येणं, म्हणजे आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपला चेहरा घुंगरून येणं किंवा सुजल्यासारखं वाटणं, ह्या गोष्टी ज्यावेळेस घडतात म्हणजे त्या ठिकाणी त्या टी व्हीची लाईट्स वगैरे जे आहेत आपल्या डोळ्यावरती रॅडिएट होते आणि त्या हीटमध्ये आपल्या मांसपेशी तणावल्या जात होत्या फक्त, तर म्हणून त्या ठिकाणी सूज वाढत होती. मात्र आता या ठिकाणी आपल्यासमोर सदैव मोबाईल आहे, डोळ्यावरती सूज दिसणार नाही, मात्र तुमच्या डोळ्यामध्ये थोडीफार लाली या ठिकाणी मात्र निश्चितपणे दिसेल. ओके. त्यामुळे काय होणार आहे की ज्यावेळेस तुम्ही मोबाईलचा फोकस किंवा मोबाईलच्या स्क्रीनच्या समोर आपण सदैव जास्तीत जास्त काळ बसून राहू, त्यावेळेस तुमच्या डोळ्यातली जी काही आईजमधल्या मांसपेशी आहेत, ओके, सेल्स आहेत, त्या सेल्स या ठिकाणी जळल्या जाणार. ओके. आणि हळूहळू म्हणजे ह्याच वयामध्ये पासून आपण हीट रॅडिएट होऊन सदैवानं जर आपल्या डोळ्याला गेलं तर एखाद्या वर्षाच्या नंतर लगेच, कारण का इतके दिवस आपण मोबाईल टी व्ही हे एक कधीतरी 2 मिनिटं 5 मिनिटं या ठिकाणी बघत होतो तरी आपला चष्मे वगैरे लागत होते. ओके. तर आता सदैव आपण 2-3 तास टीचिंगसाठी, मग नंतर गेमसाठी, मग नंतर आपला कर्मणाला मनोरंजन म्हणून, म्हणजे आजच्या काळामध्ये मोबाईल ही मुलांची दुनिया झालेली आहे. ओके. मोबाईल इज अ युनिवर्स ऑफ द चिल्ड्रन्स. ओके. असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे दिस डे या काळामध्ये मोबाईल हा एक अनावश्यक आणि सगळीच दुनिया त्याला दिसते त्याच्यामध्ये, आणि खरंच आहे, दुनिया आहे. ओके. सगळं वर्ल्ड त्याच्यामध्ये सामावलेलं आहे, आणि म्हणून तो कुठल्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये जातो, काय काय करतो हे चित्र पाहतो. ओके. काही करू शकतो, आणि म्हणून त्याचं दिवसभरही त्याच्या हातामध्ये मोबाईल आला तर त्याला कंटाळा अजिबात येणार नाही, असं हा साधन आज तुमच्या हातामध्ये पडलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्या भविष्य काळासाठी एवढाच लॉस होतो की आपलं जे आईज आहे, आपले जे काही डोळे आहेत या ठिकाणी मांसपेशी जळले जातात, आणि लगेच आपला 1-2 वर्षाचे, एखाद्या वर्षाच्या सगळ्यांना प्रत्येकाला चष्मे लागलेले दिसतील, नो प्रॉब्लेम. मग चष्मे लागले तरी ज्यावेळेस आपला सेन्सिटिव्ह ह्युमस असतो, म्हणजे आपला आईज हा सेन्स ऑर्गन्स आहे, त्यानंतर माइंड, ब्रेन, जे हमेशा काहीतरी नवीन नवीन शोधला पाहिजे, नवीन नवीन पाहायला पाहिजे, नवीन नवीन त्याला उत्स्फूर्त असा सानिध्य भेटलं पाहिजे किंवा हवा भेटली पाहिजे आपली जीवनसृष्टी चालण्यासाठी, ते काहीच भेटणार नाही. म्हणजे आपल्या माइंडने सुद्धा आपण मड बनणार एकदम, म्हणजे एकदम काचाकीचा चिखला होऊन जाणार. म्हणजे काल काय पाहिलं होतं, आज काय करतोय, उद्या काय करायचं याची कुठलीही आठवण आपल्याला राहणार नाही. कारण कसं का, तर त्या प्रकारची एक्सरसाइज, त्या प्रकारची वळण आपण आपल्या माइंडला कधीच लावणार नाही. मग इथे या ठिकाणी आपला रॉंग ठरतंय. तर अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपला रॉंग्स या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे आईस कामातून जाणार, काही जास्तच जर तुम्ही जवळून आणि जास्त वापर केला तर, किंवा तुमचा सेन्सिटिव्ह ह्युमर्स, आपले जे काही विचार करण्याचे आणि तल्लखपणा म्हणतो स्वतःतला, ओके, अरे हां ह्याचं उत्तर असं असणार आहे किंवा ह्याचं उत्तर हे असणार आहे, हे तल्लखपणा या ठिकाणी मारला जाऊ शकतो. आणि आपल्या ब्रेनची थिंकिंगची कॅपॅसिटी जी आहे किंवा स्वतःचं इंटरनल स्टोरेज जे आहे ती निश्चितपणे किती घडाल आहे आणि किती घडायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये आपण किती आनंदी राहायला पाहिजे किंवा कशा प्रकारचं आपण या ठिकाणी वागायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे, या सगळ्याच गोष्टी आपण विसरून जाऊ शकतो. आणि आपला जी काही ह्युमिनिटी आहे किंवा स्वतःचं आपले ह्युमस पॉवर्स आहेत त्याही आपल्या ठिकाणी कमी होऊ शकतात. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की हा डिव्हाइस होण्याचा वापर करा. इट इज नॉट युअर इसेन्शियल पॉवर्स, इसेन्शियल सोर्स इन आवर लाईफ. ओके. आपल्या जीवनाचा एक अत्यावश्यक घटक आहे, याच्यावर जर सर्व काय आज अवलंबून बसले असं काय नाही आहे. ओके. पर्याय म्हणून तुम्ही बुक्स घ्या, वाटल्यास बुक्ससोबत गाईड्स घ्या. ओके. बुक्स पुन्हा पुन्हा वाचन करा, पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा, पुन्हा पुन्हा त्याचं अध्ययन करा, आणि त्याच्यामध्ये जेवढे काय तुम्हाला थिंकिंग पुन्हा वाचून डिक्शनरी घ्या आपल्यासोबत, त्याला पुन्हा रीड करा. कारण का आपण किमान 100% पैकी आपण 50% जरी नॉलेज घेतलं मात्र आपण स्वतःसाठी सुरक्षित राहू शकतो. मात्र या डिव्हाइसच्या माध्यमातून तुम्ही जरी 100% येण्याचा प्रयत्न केला, मात्र जर ह्याच्यातून तुम्ही स्वतः प्रोटेक्ट आहात का नाही, म्हणजे स्वतः प्रोटेक्ट म्हणजे स्वतः एकाग्र आहात का नाही, स्वतःची विचारसरणी एकाग्र आहात का नाही, ह्याच्याबद्दल आपल्याला कुठलीच काळजी किंवा कुठलंच काही ठिकाणी घेता येणार नाही आहे. तर हे डिव्हाइसचा यूज करताना होईल तेवढं मिनिमम टाईम
एखादी गोष्टच फक्त समजून घेण्यापुरती एखादी हिंट भेटली, त्या हिंटवरची जर मॅथचा प्रॉब्लेम तुम्ही घेत असाल तर त्याची थोडक्यात हिंट भेटली, टीचिंग भेटली, त्या टीचिंग पुरतच त्याच्याकडे लक्ष तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून पाहिला आणि पुन्हा बाकी सगळं त्या पुस्तकातून त्या गाईडमधून जास्तीत जास्त स्वतःहून शोधण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे. माझं सर शिकवले समजा गेलं, मग टाका दुसरी एखादी लिंक ओपन करा, मग फलाफलानं काढा, मग बिस्तानं काढा, हे असं आपल्या माइंडला कुठल्याच प्रकारचं काहीच ठेस न पोहोचू देता जर तुम्ही ऐकत सगळं कमवण्याचा प्रयत्न करत असाल, ठीक आहे, भले तुमचं तिथं सगळ्या गोष्टी होऊन जातील आणि बऱ्याच गोष्टी सगळ्या तुम्हाला प्राप्त होतील, मात्र आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेस कधी या ठिकाणी भेटणार नाही. आताही तुम्हाला या ठिकाणी, कारण का सगळ्याच गोष्टी आहेत तुमच्या हातामध्ये, ओल्ड आहे, तुम्ही काही करू शकता, कुठला औषध टाकू शकता, कुठलाही पर्याय टाकू शकता, काही करू शकता, काही पार होऊ शकता, आणि दिवसभर तुम्ही मोबाईलवर वेळ घालू शकता. मात्र ती वेळ घालवण्याच्या ऐवजी जर तुम्ही थोडक्यात एखाद्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त झालं, त्याच्यावरती कसरत करण्याचा आणि त्याला स्वतःला बिल्ड करण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणे तुम्ही भविष्य काळामध्ये चांगला योद्धा म्हणून, एक चांगला शिक्षण क्षेत्रात ज्ञानी व्यक्ती म्हणून ठिकाणी बाहेर पडू शकता, चांगला प्रोडक्ट म्हणून. ओके, नाहीतर आज फक्त पाहतच राहिला काय केलाच नाही तुम्ही, तरी तुम्ही म्हणजे एक नाशिवंत टाकाऊ पदार्थ म्हणून या ठिकाणी बाहेर पडशाल. म्हणजे तुम्हाला तुमच्या भविष्य काळामध्ये ज्यावेळेस पुढे प्रवेश करायचा आहे, तुम्ही आज 9वीला असाल, 10वीला असाल, 11वी 12वी कोणत्याही क्लासमध्ये असाल, ज्यावेळेस तुम्ही अटेंड करत अशाच प्रकारचं पुढे जाणार, तर त्यावेळेस तुम्ही किती टक्के स्वतःला चांगलं समजून बाहेर पडणार किंवा स्वतःमध्ये कॅपॅबिलिटी काय ठेवणार तुम्ही, किंवा प्रत्येक वेळेस काय तुम्हाला हेच गोष्ट प्रश्नच असं नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही आंतरिक प्राप्तीचे ज्ञान प्राप्त जे केलं आणि ज्यावेळेस तुम्हाला मांडता आलं किंवा त्याच्या आधारावर तुम्हाला काहीतरी बिल्ड करता आलं, तर त्यावेळेस तुम्हाला समाजामध्ये जी व्हॅल्यू भेटते किंवा ज्यावेळेस तुम्हाला स्थान प्राप्त होते ते फार महत्त्वाचं असते. आणि त्या अनुषंगाने जर आपण पुढे जात राहिलो तर ते आपल्यासाठी खूप फार महत्त्वाचं असणार आहे. तर एवढेच की पालकांनी पण थोडीशी काळजी घेणं की मिनिमम टाईम मुलांच्या हातामध्ये मोबाईल राहते, मॅक्झिमम टाईम बुक्स, त्याची नोट्सबुक, डिक्शनरी, अनेक रिडिंग स्किलसाठी किंवा वाचनासाठी निबंध, मराठी, त्याच भूगोल या पुस्तकामध्ये जास्तीत जास्त वाचनामध्ये ते मग्न राहतील. कारण का काहीच नाही केलं तरी किमान आपली मुलं आपल्या हातामध्ये कंट्रोलमध्ये राहतील आणि निश्चितपणे भविष्यामध्ये काही ना काही ते स्टार्टअप करतील. एवढ्याच आपण अनुषंगाने त्यांच्याकडं काळजी घेऊ शकतो. नाहीतर आज कारण का बरेच जणांचे पालक पण घरी राहत नाही, एक बार मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिलं, कारण का मास्तरनं सांगितलं मोबाईल द्यायला, का मोबाईलवर त्यांनी अभ्यास पाठवणार आहेत आमची लेकरं बाळाला, असं म्हणून आमची माय आमची बाप शेताकडे निघून जाणार, आमची लेकरं बसणार मोबाईल, माझं सगळं अभ्यास टाकणार आहेत, शाळेतले अभ्यास टाकणार आहेत, फलाना अभ्यास करणार आहेत. ओके, मग चॅटिंग, मेसेज, व्हॉट्सअप, व्हिडिओ, कॉमेडी, गेम्स, ओके, म्हणजे व्हॉट एव्हर फेवरेबल ज्याच्या जे काही आवडीचं आहे ते त्यांना उघडणार त्याची आणि सुरू करणार. कारण त्याला माहीत आहे, कारण का त्याला फ्रीडम भेटले, त्याला सगळं स्वातंत्र्य भेटले आणि त्याचे सगळे त्याच्यासाठी त्याचं मोबाईल हे सगळं जग बनले. परंतु त्या सगळ्यामध्ये तुम्हाला काय भेटणार, काय नाही भेटणार, किती योग्य आहे, काय पाहावं, काय नाही, काही पाहू नये याचा विचार मात्र आपण फार कमी प्रमाणामध्ये करतो. तर तुम्ही पहिली गोष्ट मिनिमम पालकांनी पण थोडंफार या ठिकाणी लक्ष द्यायला सांगायचे. टाईमलाच, त्याच टाईमला किंवा ज्या टाईमला आपला व्हिडिओ होतो किंवा आपल्या नंतर टाइम टेबल दिला जाईल की त्याच टाईमला फक्त तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील किंवा दिले जातील, त्याच कामापुरतं तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पाहायचे. किंवा ज्यावेळी तुम्हाला एखादी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल किंवा समजत नसेल, अंडरस्टँडिंग होत नसेल, तर त्यावेळेस थोडक्यात पाहून जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस, जेवढ्या आपण इथं बसून वया करतो किंवा क्लास करताना आपण आपल्या नोटबुक पूर्ण करत होतो, त्याचप्रमाणे ठिकाणी तिथं पण नोटबुक या ठिकाणी कम्प्लीट करायच्यात किंवा भरवायच्यात आणि पुढे किंवा लगेच काही प्रश्न पण आपले विचारत राहायचे. तर आता आपण आतापर्यंत 10th क्लास 9th क्लास या ठिकाणी थोडक्यात सुरू केला आहे. येत्या सोमवारपासून आपला 8th क्लास 9th क्लास 7th क्लास असे सगळेच क्लास या ठिकाणी थोडक्यात आणि प्रत्येक दिवशी 3 तरी लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचतील याची काळजी घेऊन या ठिकाणी आपला स्टार्टअप करायचा आहे. आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टीचे या ठिकाणी अडचणी आले, प्रॉब्लेम आले. आता बऱ्याच जणांकडे पुस्तकं आहे, काही जणांकडे मोबाईल नाही, काही जणांचं काही धावपळ आहे. तर प्रत्येकानं आपापल्या गोष्टी ज्या तुम्हाला सूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने घ्यावेत आणि स्वतःची काळजी घ्यावी. म्हणजे टाइम टेबल आपण ज्याप्रमाणे इथं राहून या ठिकाणी बनवत होतो की सकाळी किमान 1 तास व्यायाम, संध्याकाळी अर्धा तास तरी प्राणायाम व्यायाम काहीतरी, किंवा मध्ये आपलं आपण काहीतरी कार्य करणं किंवा फिजिकल स्वतःला हलवत राहणं, ठेवत राहणं किंवा चालत राहणं, काहीतरी बोलत राहणं किंवा नवीन काहीतरी आपण ॲक्टिंग करत होतो, प्रोग्राम करत होतो किंवा काहीतरी नवीन शिकत होतो, हे जे काही क्लासमध्ये आपण सगळ्या गोष्टी मिस करतोय, त्यामुळं आपली सर्वांगीण विकास या ठिकाणी घडत होतं. ओके, आता एकच फक्त तुमच्या हातामध्ये मोबाईल, तुम्ही फक्त पाहणार, म्हणजे तुम्ही ऐकत पाहणार,
तर याच्यामध्ये बऱ्याच काही तुमचे लॉस या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकतो. तरी तुम्ही तसा लॉस न होऊ देता एखादी गोष्ट शिकता. तुम्ही कोणी मुली असतील तर भाजी भाकरी काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला शिका, किंवा काही कुठलं डेकोरेशन असेल, कुठलं कार्डपेट्स असेल, कुठलं शिलाईचं असेल, ते जे काही तुम्हाला जमते तुमच्या टाकाऊ घरामध्ये जे काही वस्तू आहेत त्यापासून काहीतरी बनायला शिका. म्हणजे त्यानंतर मुलं असतील, एखादी प्रोग्राम्स असतील, एखाद्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतील, किंवा थोडाफार खेळ असेल, किंवा कुठला प्रोग्राम्स असतील, किंवा तुम्ही काही स्वतःला बनवू शकत असाल तर बनवण्याचं काही इच्छा असतील, बऱ्याच काही गोष्टी करता येईल. जेवढं काही फिजिकली करता येईल किंवा कुठं काही मदत करता येतील, कुठलं काम कार्य करता येत असेल तर ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या ठिकाणी करता आल्या पाहिजे. त्यासोबत जे काही अभ्यास होतात, पेपरची फॉर्मॅलिटी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी पेपर्स घेणार आहोत. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी थोडक्यात व्हिजिट देणार आहोत की मुलांनी कम्प्लीट वया करायला की नाही. ज्या वया नोट्स बुक तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेत त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कम्प्लीट असल्या पाहिजे वेळेच्या वेळेवर. म्हणजे थोडक्यात एवढ्या तरी भीतीने तुमच्या ठिकाणी मोबाईलकडे दुर्लक्ष थोडंफार कमी राहील की बाबा आपल्याला करायचं काय, ते स्वतःलाही करायचं आहे. नुसतं पाहून आपला गंड बसायचं नाही आहे, तर आपला स्वतःला पण काहीतरी ठिकाणी करायचं आहे, लिहायचं पण आहे, वाचायचं पण आहे, पुन्हा त्याच्यावरती परीक्षा पण होणार आहे. एवढी थोडीफार ध्यास लावून घ्या. जाऊ द्या, फक्त झालं मला जमलं. कारण का एखादा शिक्षक तुम्हाला ठिकाणी शिकवतोय किंवा तुम्ही एखादा व्हिडिओ पाहिला म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय काहीतरी सोडून हे बरोबर आहे, सोपंच आहे असं म्हणून तिथं सोडून दिला तर चूक आहे. तिथे एक प्रॉब्लेम करून दाखवला असेल तर तुम्ही किमान 10 तरी प्रॉब्लेम घरी जाऊन केले पाहिजे. कारण त्याच्यासाठी अनेक पुस्तकातून प्रॉब्लेम शोधले पाहिजे, किंवा नाही जमत असेल तर तोच प्रमाण 2-3 वेळेस ठिकाणी करून बघितला पाहिजे एखादा पेज घेऊन. म्हणजे असं करत 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 म्हणजे आपण किती दुसऱ्याचं पाहतोय यापेक्षा आपण किती कमवतोय आपल्या घड्यामध्ये, आपल्या ह्या एकाम्या घड्यामध्ये ज्ञानरूपी पाणी, ज्ञानरूपी अमृत किती टाकतोय आणि त्याची साठवण करून आपली संपत्ती कशा प्रकारची वाढवतोय. कारण का विद्यार्थ्याचा धर्म हा एवढाच आहे की फक्त तो आता ज्ञानप्राप्ती केला पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त. आणि जर असा युग आला की आज तुम्हाला ज्ञानप्राप्ती करण्याचं असं साधन भेटलं की फक्त तुम्हाला पाहायचंय, प्राप्त व्हायला काय याची पण गॅरंटी नाही आणि किती टक्के प्राप्त व्हायला याचे काही माहीत नाही, आणि ते करून घेण्याचंही कोणी तुमच्याकडे कोणी समोर नाही आहे. मग अशा वेळेस खूप काही तुमच्या ठिकाणी लॉस होऊ शकतो. तर या ठिकाणी लॉस न होऊ देता स्वतःची काळजी की आपण स्वतः काय काय करू शकतो. एखादी टॉपिक शिकवणं झालं तर टॉपिकला स्वतःला काय काय जमते, स्वतः टॉपिक पाहिला हे असं आहे, ते असं आहे, याचं एक्स वाय येऊ शकते, वायचं एक्स येऊ शकते, हे बोलणं खूप सोपं आहे. मात्र ते ॲक्च्युअल खरोखरपणे त्याचा आपला खरंच किती भास होतो, खरंच किती चांगल्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होते हे पण आपण स्वतः पाहणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून आपण स्वतः जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त ठिकाणी महत्त्व द्यावं आणि दिलेल्या नियोजनासाठी अभ्यास, पाठन, जे काय पाठांतर आहे, वाचन किंवा बाकी वर्ग असतील त्यांना आपण पाठांतर दिले, वाचन दिले, लिखाणकाम दिले, या सगळ्याच गोष्टी टाईमनुसार करत राहायच्या. कारण का आता आमच्या समोर अडचणी आहे की एखादा क्लास आहे, कारण का 2-3 व्हिडिओ पाठवायचे म्हटलं तरी 2 GB 3 GB डाटा या ठिकाणी संपून जातो. किंवा ज्यावेळेस तुम्हाला पण पाहायचे असतील, ज्यावेळेस तरी 700-500 MB आपण टाकलेत, 3 पेक्षा व्हिडिओ तर आपण जास्त टाकू शकत नाही. दररोज फक्त 3 लेक्चर या ठिकाणी पाठवू शकतो. कारण का किती जरी पालकाच्या मोबाईलमध्ये म्हणलं तरी 200, 300, 400 म्हणजे 1.5 GB पर्यंत डाटा असतो. 600-700 जरी टाकले तर 1800 MB म्हणजे 1.8 GB चा डाटा ठिकाणी खलास होऊन जातो. पुन्हा मग पालकाला त्याच्यावरती रिचार्ज मारा किंवा ह्या सगळ्या गोष्टी अवघड होतात. म्हणून किंवा 3 ते 4 लेक्चर ठिकाणी तुम्हाला पाठवले जातील. मग त्याच्यानंतर तुमच्या काही अडचणी, तुमच्या काही डाऊट्स, आपले जे काही ग्रुप बनले त्या ग्रुपच्या खाली ठिकाणी क्वेश्चन नंबर किंवा हा सर पॉईंट रिपीट झाला पाहिजे हे त्या तुम्ही वाचले झाल्यानंतर, किंवा हा पॉईंट समजला नाही याला रिपीट करा. म्हणजे असं त्याच आपल्या ग्रुपवरती खाली या ठिकाणी एखाद्या वाक्यामध्ये, एखाद्या सेंटेन्समध्ये या ठिकाणी लिहून, किंवा जरी तिथं तुम्हाला टाईप करता येत नसेल किंवा एखादी नवीन फॉर्म असेल तर तुमच्या एखाद्या त्या पेजवरती लिहून त्याचा फोटो काढून असंही पाठवू शकता. म्हणजे करू भरपूर काही शकता. तर करत राहा, म्हणजे समाजामध्ये राहिल्यासारखं वाटते, तुम्हाला आपण काहीतरी प्राप्त करायसारखं वाटतं, आम्हाला काहीतरी वाटते की या ठिकाणी आम्ही कोणाला तरी काही शिकवत आहोत आणि मुलं काहीतरी शिकत आहेत असं वाटते. म्हणजे आज जे आम्हाला निर्जीवासारखं भास होतोय किंवा आज लाईव्ह क्लासेस ज्याला म्हणतो आपण किंवा ऑनलाईन क्लासेस, त्याच्यामध्ये फक्त आपण एकटंच सोबत टाकणं, एकटंच बडबड करणं, एकटंच काहीतरी गणित मांडणं, त्याच्यानंतर मुलांचा पण काही रिप्लाय नाही, काही जमाले का नाही, शिकालेत, कोण कुठं आहेत, कोण कोणत्या दुनियात आहेत, कोण काय उघडून बसलेत, काही जणांची समृद्धा. कारण का बऱ्याच जणांच्या आईवडील हातामध्ये मोबाईल देऊन शेता करणार आहेत, माझा दुसऱ्याने व्हिडिओ टाकला, बस काहीतरी टाकला असेल चला जाऊ द्या. म्हणजे कारण का त्या ठिकाणी त्याचा फेवरेबल त्या ठिकाणी गेम होतो, एखाद्याचा पिक्चर चालू होतो, एखाद्याचं काही कॉमेडी व्हिडिओ चालू राहतात,
एखाद्याची कोणाची चॅटिंग चालू राहते, कोणाच काय काय चालू राहते. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक काहीतरी वेगवेगळ्याच कारणाशी मित्रता केली असतात. आज त्यांच्यासमोर ही दुनिया सगळी त्याच्या हातात मुठीमध्ये आल्यामुळं दादा माधव सर किंवा माधव सरने टाकला अभ्यास किंवा आई वडील आपल्या घराच्या शेतामध्ये जाऊन परिश्रम करत आहेत, घाम गाळत आहेत, त्यांनी किती कष्ट करत आहेत असं सांगणारं साधन त्यांच्याकडे कोणी उरलं नाही. किंवा अरे वा क्लासमध्ये जाण्याच्या अगोदर आपण केलंच पाहिजे असाही कोणता पर्याय त्यांच्यासमोर उरला नाही. म्हणजे आज पूर्ण फ्रीडम या ठिकाणी तुम्हाला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. आणि या स्वातंत्र्याचा दुरुपयोग या ठिकाणी करू घेऊ नका. आणि त्याचा आनंद तुम्ही जर दुसराच स्वातंत्र्य मिळाले आपण गैरफायदा जर करून घेतला तुम्ही तर याचं भविष्यामध्ये तुमचाच लॉस आहे. ओके, ज्यावेळेस तुमचं हे सगळं साधन निघून जातील त्यावेळेस तुमची मेमरी जी आहे, आज तुम्हाला भरपूर काय मला येते, कारण मला मोबाईल चालवता येते, मोबाईलमधलं हे फंक्शन चालवता येते, ते चालवता येते, मला हे बनवता येते, म्हणजे तो अमुक करताय मी ते मुक करताय. म्हणजे हे काहीच नाही आहे. म्हणजे याच्यात तुम्हाला काहीच कोणी विचारत नाही, ते आहे सगळं फक्त आपण त्याच्यामध्ये ॲडिट करून सगळ्या गोष्टी करतो एडिट करून. तर ह्याच्यावरती विश्वास ठेवून बसू नका. तुम्हाला स्वतःचं काहीतरी नवीन क्रिएट करायचं आहे, स्वतःचं काहीतरी तुम्हाला बनायचं आहे. ओके, स्वतःची पर्सनॅलिटी कमवायची आहे, स्वतःची वैचारिक क्षमता, स्वतःचं पद जीवनामध्ये आपण काहीतरी ध्यास लावतो की मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, जीवनातल्या एका उंच शिखरापर्यंत मला पोहोचायचं आहे आणि ते मला गाठायचं आहे आणि तिथपर्यंत मी जाणार आहे. आणि मी जाऊन माझं स्वप्न पूर्ण केल्यानंतर मग आयुष्यभर माझं जीवन आज, कारण का विद्यार्थी काम, कष्ट, मेहनत, ज्ञानप्राप्ती करायची म्हटलं तरी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी कराव्या लागतात. मात्र आज तुमच्या आयुष्याचं बघा ना किती सुखद झाले की तुम्हाला ज्ञानप्राप्तीचं पण पास एखाद्या पलंगावर लांब पडून, म्हणजे कोणी असं पडले, कोणी उलटं पडले, कोणी सोयशा पडले, कोणी मोबाईलला खाली ठेवले, त्याच्यावर बसले, म्हणजे कुठलीच पद्धत नाही. म्हणजे इथे ठिकाणी व्याख्या सुटते कोणाची, एज्युकेशनची. ओके, कारण का एज्युकेशनची व्याख्या स्वामी विवेकानंद करतात. द फर्स्ट स्टेप ऑफ द एज्युकेशन इज अ डिसिप्लिन. ओके, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस डिसिप्लिन ही पहिली पायरी आहे तर कारण शिक्षणाची, कारण तिथं आता या ठिकाणी पहिली पायरी सगळ्याची चुकते. ओके, प्रत्येकजण प्रत्येकाच्या इच्छेनुसार कोणी असा मोबाईल ठेवले, कानामध्ये हेडफोन टाकले, कोणी मोबाईल दूर ठेवले, ओके, कोणी असं लांब पाय कोणी असं उद्याने पडले, म्हणजे कोणी काय केले, बेसिस सगळ्या गोष्टी. मग इथंच सांगा मला की ज्यावेळेस पहिली पायरीच कोणाच्या या ठिकाणी मुळात चुकते की ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसं बसावं, कसं वागावं, या सगळ्या गोष्टी कोणी कोणाला काही सांगू शकत नाही, कोणी कोणाला काही करू शकत नाही. म्हणजे बरेच कोण त्रास देते, बरेच कोणी दुसरंच काहीतरी कोणाचा मॅसेज येते त्याला थांबवते, मग तो मॅसेज रीड करते, म्हणजे किंवा कोणाचा व्हिडिओ आला तोच पाहतोय. ह्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी घडत असतात, घडत आहेत, गॅरंटी घडत आहे. म्हणजे आपलं थोडं सावधान होण्याची गरज आहे की आपली पहिलीच पायरी कुठतरी चुकते. ओके, शिक्षणाचं जे काय स्वामी विवेकानंद किंवा अनेक थोरांनी महान तज्ज्ञांनी सांगितले ते पहिली पायरी आपली चुकते. म्हणजे आपल्या पुढे किती ज्ञान प्राप्त होणार आहे, आपण काय काय करू शकणार आहात हे चुकू द्यायचं नाही. व्यवस्थित बसताना शिस्तमध्ये बसून म्हणजे आपला जे काही लेक्चर आहे, जे काही पॉईंट्स तुम्ही लर्न करता ते चांगल्या प्रकारचा शिकण्यासाठी काही प्रयत्न करायचा आणि चांगल्या प्रकारचं शिकवणं झाल्यानंतर त्याला व्यवस्थित ठेवून त्याच्याबद्दल चिंतन, मनन, जे काही ज्ञानवृत्तीच्या मार्ग आपण सांगत होतो किंवा बरेच गौतम बुद्ध असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा ज्योतिबा फुले असतील किंवा शिक्षणतज्ञ स्वामी विवेकानंद असतील, या सगळ्यांनी जे काही गोष्टी सांगितल्या की शिक्षण हे नेमकं कसं घडते किंवा ज्ञानप्राप्ती कशी घडते, आपलं ज्ञान वृद्धिकत कसं होतं, तर हे चिंतन, मनन, सातत्य म्हणजे ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी जर आपण पुन्हा पुन्हा टाकण्याचा प्रयत्न केलो किंवा स्वतःला अंमलात आणण्याचा प्रयत्न केला स्वतःसाठी, तर आपण ठिकाणी मोठे बनू आणि आयुष्याच्या उंच वाटेवर म्हणजे शिखरावरती पोहोचण्यासाठी अनेक किती खडतर मार्ग जरी आले, स्वतः आपली आपण रियालिटी आणि स्वतःचा एक चांगल्या प्रकारचा शेड्यूल म्हणजे किमान कमीत कमी आपल्या हातामध्ये मोबाईल असला पाहिजे. कारण का मोबाईल हे साधन आपलं ध्यान भरकंटी करण्याचं कार्य आहे. ओके, एकाग्र करण्याचं चित्त साधन नाही आहे. उपकरण असं आहे डिव्हाइस. ओके, मोबाईल इज अ डिव्हाइस. तुमचं जे काही ज्ञानाचे फाटे असे फुटणार आहेत ते वेगवेगळ्या मार्गाच्या ठिकाणी पोहोचणारे आहेत. त्यासाठी याचं थोडं डिस्टन्स आणि वेळ याच्यासोबतचा कमी स्पेंड करा. जास्तीत जास्त वेळ पुस्तकामध्ये घालवा, वयांमध्ये घालवा, काहीतरी ॲक्टिव्हिटीमध्ये घालवा किंवा प्रॅक्टिसमध्ये घालवा. स्वतः म्हणजे अशा वेगळ्या दुनियामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. ह्या दुनियामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. हा दुनियात आपण मोठीमध्ये करत नाही, आपण दुनियात, दुनिया आपल्यामध्ये नाही आहे. ओके, याचा मात्र विचार, कारण ज्यावेळेस आपल्या हातामध्ये मोबाईल येतो तर असं वाटतं की दुनिया आपल्यामध्ये आहे. ओके, आपण दुनियात नाही आहे. ओके, परंतु हे चुकीचं आहे. आपण दुनियामध्ये आपल्यामध्ये दुनिया नाही आहे. ओके, तर यासाठी आपला जाऊन कुठं काहीतरी शोधायचं, काहीतरी कमवायचं आहे आपल्या भविष्यासाठी, आपल्या आईवडिलासाठी, आपल्या
नैतिक जीवनासाठी, जगासाठी, जीवन जगण्यासाठी काहीतरी करायचे आहे, कष्ट करणं लागलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट भेटली पाहिजे. शरीराला कष्ट करण्याची सवय लागली पाहिजे, बुद्धीला ज्ञान ग्रहण करण्याची सवय लागली पाहिजे, डोळ्यांना चांगलं ऑब्झर्व करण्याची सवय लागली पाहिजे, कानाला चांगलं ऐकण्याची सवय लागली पाहिजे, तोंडाला चांगलं बोलण्याची, काहीतरी गाण्याची, गुणगुण करण्याची सवय लागली पाहिजे, म्हणजे नाकाला चांगला श्वास घेण्याची करत पाहिजे. प्रत्येक अवयव प्रत्येक ठिकाणी कार्य सेन्सिटिव्ह पदाने या ठिकाणी करत राहिलं पाहिजे. तर ते अवयव किंवा ते शरीरवृष्टी, ती ताकद, हे सगळे आपण ऊर्जा कमवू शकतो. आणि आपण काहीच कमवू शकत नाही. ओके, तर येत्या काही काळामध्ये आपले 8th क्लास, 9th क्लास, 10th क्लास या ठिकाणी एखाद्या 2 दिवसामध्ये क्लास सुरू होतील. बाकीचे क्लासचे पण आपल्या सगळ्या गोष्टी मटेरियल पुरवल्या किंवा भेटल्या सगळ्याच गोष्टी हळूहळू चालू होतील. याची पण आपण खबरदारी, जिम्मेदारी, वफादारी सगळ्याच गोष्टी या ठिकाणी घेत आहोत. तरी तुम्ही पण चांगल्या प्रकारचा अभ्यास करून, चांगल्या प्रकारची जिम्मेदारी घेऊन या डिव्हाइसचा चांगला तर उपयोग करावा. कमीत कमी मोबाईलसाठी वेळ द्यावा. बाकीच्या एक्स्ट्रा ऑर्डरिंग, जास्तीत जास्त रीडिंग, वाचन, लिखाण यासाठी द्यावा. त्या थोडक्यात फक्त या डिव्हाइसच्या यूज करून म्हणजे मोबाईलचा वापर कसा करावा, हाच म्हणजे डिस्टन्स कसं राहावं, आपल्या पॅरलर असावं का, असं आपण डोळे पाडून ताणून बघावं किंवा अशीच नॉर्मली आयजनं बघावं, या सगळ्याच गोष्टी आपण शिकत बोलत पुन्हा सांगत राहूया. ओके, आणि किती वेळ, एखाद्या वेळेस जास्त 1 घंट्याच्या वरी, 2 घंट्याच्या वरी कंटिन्युअसली मोबाईलकडे पाहत बसायचं नाही. 40 मिनिटं 45 मिनिटं झाली, पुन्हा एक ब्रेक द्यायचा आहे, पुन्हा एक 10 मिनिटानं, 15 मिनिटानं, 20 मिनिटानं पुन्हा येऊन पुन्हा मोबाईलच्या समोर ते जे आपण अगोदरचा लेक्चर केला त्याला पूर्ण करून मग दुसरं लेक्चर उघडायचं. नाहीतर एक बार हातात मोबाईल घेतला की पुन्हा 2-3 तास, 4 तास, पुन्हा 1 अर्धा तास जेवण केलं की पुन्हा 5 तास असं केला तर तुम्ही निश्चितपणे 6 महिन्याच्या आत तुम्ही तुमचं मेंटली हेडॅक होऊन जाणार. तुमचं डोकं तुम्हाला दुखायला लागणार, तुमचे विचार तुम्हालाच खायला लागते की आपण जीवनामध्ये काहीच करू शकत नाही, असा न्यूनगंड या ठिकाणी पुढे जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतो. आणि ते जर प्राप्त होऊ द्यायचं नसेल तर आतापासूनच तुम्ही याच्यापासून थोडं योग्य ते आजच्या काळाची गरज आहे म्हणून फक्त पहा. ओके, याच्यावर आपण अवलंबून नाही आहे. ओके, या मोबाईलवरती आपण अवलंबून आहे. आपला पुस्तकाशी पण मित्रता करता येते, आपल्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून बऱ्याच गोष्टी या ठिकाणी विचारता येतात, ज्ञान प्राप्त करता येते किंवा वेगवेगळ्या माध्यमातून कमी डिस्टन्सवर सुद्धा आपण थोडक्यात सुद्धा बऱ्याच गोष्टी स्वतः प्राप्त करू शकतो. म्हणजे याच्यावरती आपण अवलंबून नाही. म्हणजे जीवन जगणं हे सगळ्या गोष्टी याच्यावर अवलंबून नाही, मात्र हे आपला बर्बाद करू शकते जर आपल्या याच्यावरती नियंत्रण, कंट्रोल जर राहिलं नाही किंवा योग्य ते स्पेसिफिक आपण वेळ ह्याला जर नाही दिलं तर निश्चितपणे आपला हा पुन्हा भविष्यामध्ये एखाद्या 6 महिन्यानंतर, 8 महिन्यानंतर, किमान एखाद्या वर्षानंतर हा डिव्हाइस आपला उद्ध्वस्त करू शकते जर आपलं कंट्रोल, आपलं नियंत्रण याच्यावरती राहिलं नाही, योग्य ते वेळ आपण दिला नाही, स्वतःला श्रमिक बनवून नाही, स्वतः ताकद कमवून नाही, स्वतः ऊर्जा कमवून नाही, स्वतः ज्ञान प्राप्त केली नाही तर निश्चितपणे या ठिकाणी आपला हे करू शकतो. तर एवढ्याच या ठिकाणी मला 2-4 गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या आणि थोडक्यात हितगुज करायची होती. कारण का ज्ञानरूपी गुरु ज्यावेळेस आपलं काहीतरी मार्गदर्शन करतो किंवा अवांतर त्या वेळेनुसार काहीतरी गायडन्स करतो आणि त्याचं प्रत्येक गोष्ट चांगल्या बऱ्या वाईट या ठिकाणी गोष्टी सांगतो. आज पण मी मोबाईलच्या सोबत आपण आहे, मी पण मोबाईलवर सगळ्या गोष्टी देतोय, करतोय, परंतु ह्याच्यावरच अवलंबून आहे किंवा मला हे प्रत्येक गोष्ट आवडतेच असं काही नाही, म्हणजे किंवा आवडत नाही बी असं नाही. कारण काळाच्या प्रवाहामध्ये सुद्धा फार बदलत जावं लागते. पण मी काय किती स्पेंड वेळ खर्च करतो, आज मी स्वतःच्या व्यायाम, शारीरिक म्हणजे पण आज ती काळाची गरज बनली आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत कमीत कमी वेळ कसा जाईल याचा विचार मी जास्त प्रमाणामध्ये करतो. आणि पुन्हा मग पुस्तक वाचन, लिखाण किंवा नोट्स काढणं किंवा पेपर काढणं किंवा बाहेरची कुठली कामं करणं सगळ्या गोष्टीमध्ये जातात. म्हणजे कारण काय ह्याच्यावरती काही गोष्टी पूर्णतः अवलंबून नाही आहे किंवा आता हा जरी आपला एक सोर्स बनला असेल किंवा आपलं एक साधन बनलं असेल, हे उपकरण आहे म्हणजे सोर्स नाही. सोर्स आपल्याकडे खूप काही आहे, बुक्स आहेत, रीडिंग्स आहेत किंवा नोटबुक्स आहेत, नोट्स आहेत, कुठून प्राप्त करू शकता आपण. आणि ह्याला सोर्स म्हणजे आपण त्याला सोर्स मानलो तर निश्चितपणे आपण चांगलं घडू शकतो. ओके, तर काही अडचणी असतील, प्रॉब्लेम्स असतील तर सांगत चला, शेअर करत चला आणि गायडन्स तेव्हाच भेटत जाईल. पेपर देत चला, पेपरच्या प्रमाणे सांगितल्याप्रमाणे ते पण रिप्लाय करत चला आणि काही डाऊट असेल तर विचारत चला. आणि जास्तीत जास्त रीडिंग, स्वतःच जास्तीत जास्त वाचन आणि पुस्तकाच्या माध्यमानं आणि स्वतःला जास्त गुरु करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. आणि स्वतःचा मित्र पण चांगल्या ठिकाणी बना. आणि जे काही गोष्टी तुम्हाला ज्याच्या चांगल्या वाटतात ते वेचण्याचा प्रयत्न करा. आणि नुसतं वेचून ठेवू नका, ते तिथेच वेचून ठेवले तरी फुलं चांगली वाटतात, बागेतून तोडून आणून एखाद्या गुल्यामध्ये आपण एखाद्या बकेटमध्ये भरून ठेवले तर 1-2 दिवसामध्ये त्याचा सुगंधाचा दुर्गंध होऊन जातो. म्हणजे मात्र त्याचा सुगंध तेव्हाच घेऊन आपण ज्ञानरूपी तृप्त झालो आणि आपल्या जीवनामध्ये अंमलात आणलो
कुठतरी ओके, तर आपल्याचा चांगला उपयोग होईल. किंवा त्या फुलाचा हार म्हणून जर आपण एखाद्या ईश्वराला अर्पण केली किंवा घरामध्ये कुठे ठेवली तर ते हार तरी किंवा त्याचा सुगंधच येत राहील. कारण का ते वाळून जरी गेले मात्र त्याचा विटणार नाही ते पुस्तकं किंवा ते फुलं कोमेजणार नाही किंवा कोमेजले तरी त्याच्या प्रकारचं ते दुर्गंधी त्याच्यापासून पसरत नाही. कारण का ते कुठेतरी आपण ईश्वराला चांगल्या कार्याला ठिकाणी अर्पण केलेले आहे किंवा त्याचा कुठेतरी उपयोग केला आहे. नाहीतर आपण विचार कमवतो तसेच आपले साठवत होतात. नाही, जे काय चांगलं वाटते कोणाकडून जे काय घेतला तुम्ही एखादी गोष्ट संस्कार घेतला ते संस्कार लगेच उद्यापासून तुमच्या जीवनामध्ये अंमलबजावणी करून त्याला अंमलात आणण्याचा प्रयत्न करा की त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा, त्यानुसार घडण्याचा प्रयत्न करा. ओके, एवढ्यासाठी काही मी तुम्हाला सांगतो. पुन्हा अजून काही गोष्टी जसं मला आठवत राहतील की शिकवताना पण ठिकाणी बोलत राहील, सांगत राहील. ओके, त्यानुसार तुम्ही पण वागत चला. तुम्ही पण जे वाटतं तुम्हाला चांगलं त्या प्रकारचं खरं चला. ओके, एवढंच सांगतो. ओके, धन्यवाद. थँक्यू.